लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव चिंतातूर झालेला आहे. सिंधू अजून देखील घरी आलेली नाहीये, म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट गोष्ट घडलेली असेल अशी शंका राघवच्या मनामध्ये येत आहे. पण सर्व कुटुंबीय त्याला सांगतायत की असं काही झालेलं नसणार आहे. एकतर पुण्यामध्ये एवढं ट्रॅफिक आहे, त्या ट्रॅफिकमध्ये सिंधू अडकली असणार आहे. त्यामुळे तू उगाच काळजी करतोय असं राघवला सर्वजण समजावून सांगतायत. राघव खूप चिंतातूर झालेला आहे. राघव म्हणतो की असं होणार नाही. सिंधू इतका उशीर अजिबात करणार नाही आणि सिंधूवर सध्या वाईट नजर त्या श्रीकांत वकील आणि मधूचे आहे, ते काहीही करू शकतात असं मला वाटतंय. मला असं वाटायला लागलंय की मी आता घराच्या बाहेर पडलं पाहिजे. पण राघव जर का घराच्या बाहेर पडला तर अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे सर्व कुटुंबीय त्याला घराच्या बाहेर पडू नको असा सल्ला देत आहेत. "अरे सिंधू खूप धाडसी आहे. कसल्याही संकटातून ती बाहेर येऊ शकते. तू काळजी करू नको. पण जर का तू घराच्या बाहेर पडला तर नवीन संकट उभारू शकतं. त्यामुळं तू बाहेर जाऊ नको." असं राजश्री देखील त्याला सांगतेय. पण राघवला मात्र गोष्टी आता पटत नाहीयेत. कारण उशीर होत चाललेला आहे आणि सिंधू काही येत नाहीये आणि तेवढ्यात एक कॉल आलेला आहे. राजश्रीच्या फोनवर एक व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि व्हिडिओ कॉलमधलं ते चित्र पाहून राजश्रीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण मधूने सिंधूला किडनॅप करून ठेवल्याचं चित्र त्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे. घाबरलेली राजश्री तो फोन राघवच्या हातात देते आणि आता राघवने तो कॉल बघितलेला आहे, ते व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्यानंतर त्याला देखील मोठा धक्का बसलाय. ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट त्याच्या समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. राघवला हेच नको होतं आणि तेच घडलेलं आहे. मधूने सिंधूला किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि मधू त्याला सांगते, की "जर का तुला सिंधूला जिवंत बघायचं असेल, तुझं तिच्यावर प्रेम आहे, हे तुला सिद्ध करायचं असेल, तर तुला आत्ताच्या आत्ता या ठिकाणी यावं लागणार आहे आणि तिला सोडवून न्यावं लागणार आहे." हे ऐकल्यानंतर राघवला मोठा धक्का बसलाय. कारण सिंधूला किडनॅप करण्यात आलेलं आहे आणि जर का तिला जिवंत ठेवायचं असेल, तर राघवला मात्र त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. कारण राघवला जिवंत पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्लॅन मधूचा आहे. पण आता राघव देखील चिडलेला आहे. राघव ते सगळं चित्र पाहतो आणि त्याला खूप राग आलेला असतो. मधूने व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना दाखवून दिलंय की ती कोणत्या थराला जाऊ शकते आणि आता राघव चिडलेला आहे. राघव चिडून म्हणतोय की "मी आत्ताच्या आत्ता मधूकडेच जाणार आहे. कारण तिने माझ्या सिंधूला किडनॅप करून ठेवलेलं आहे. इतका वेळ झालं मी तुम्हाला हेच सांगत होतो की काहीतरी अनर्थ घडण्याची शक्यता आहे आणि आता अनर्थ घडलेला आहे. आता 1 मिनिटसुद्धा मी इथं थांबू शकत नाही. मी आत्ताच्या आत्ताच चाललो." असं म्हणून राघव जेव्हा घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा सर्वजण त्याला पुन्हा एकदा थांबवत असतात आणि म्हणतात की "राघव, अरे गडबडीत कसलाही निर्णय घेऊ नको. जर का तू गडबडीत काही निर्णय घेतला तर त्याचे मोठे वाईट परिणाम आपल्याला परत भोगावे लागणार आहेत." रुक्मिणी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. पण आता राघवच्या डोक्यात राग शिरलेला आहे. मधूचं मी आता जाऊन काय करतो ते बघा. त्या मधूला माझा हिसका दाखवतो, तिला पोलिसी हिसका दाखवतो. मी काय करू शकतो ते तिला दाखवतो असं म्हणून राघव राघव चिडून रागाने बाहेर पडत आहे. राघव रागाने लाल झालेला पाहून राजश्री आणि रुक्मिणी मात्र त्याला थांबवतायत. रुक्मिणी त्याला म्हणते, "राघव, आता तू गडबड करू नको. तुला समजतंय का हे सगळं तुला उचकवण्यासाठी सुद्धा चाललेलं असू शकतं. तू तिथे पोहोचावा आणि तू तिथे पोहोचल्यानंतर तुझा व्हिडिओ तयार करायचा किंवा तुला जिवंत पकडायचं आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, असा काहीसा प्लॅन मधूचा असू शकतो. आता आपण थोडं शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. या सिच्युएशनमध्ये सिंधूने कसा विचार केला असता ना, तसा विचार आपण करणं गरजेचं आहे." आणि तेव्हा राघव थोडासा शांत होतो. त्याला समजतंय की मधू आपल्याला कोणत्यातरी मोठ्या प्लॅनमध्ये अडकवत आहे. राजश्री देखील त्याला तेच सांगत आहे. ती म्हणते, "सिंधूला तिने किडनॅप करून ठेवलंय. समज तू गेला आणि तुझ्याही जीवाचं तिनं काही बरं वाईट केलं, तर आम्ही काय करायचं? त्यामुळे आता तू कुठेसुद्धा जाऊ नको. आपण शांतपणे विचार करूया." तर ऋतुराज देखील त्याला सांगतोय, की "राघव, गडबडीत आणि आतातायी होऊन निर्णय घेऊ नको. नक्कीच तिने व्हिडिओ कॉल करून आपल्याला उसकवलेलं आहे आणि मुद्दाम तू तिथे जावं असं तिनं वातावरण तयार केलेलं आहे." तेव्हा राजश्री, रुक्मिणी म्हणतात, की "नक्की तिने सिंधूला कुठे किडनॅप करून ठेवलं असेल, त्याचा जर का पत्ता आपल्याला कळला, तर मग आपल्याला थोडंसं काम करणं सोपं होईल." राघव मात्र शांत बसत नाहीये. राघव म्हणतो, "तुम्ही सर्व इतकं शांत कसं काय बसू शकता? मला कळत नाही. मला सिंधूची खूप काळजी वाटत आहे. कारण आत्ता ती किती त्रास देत असेल माझ्या सिंधूला याचा विचार करून सुद्धा माझ्या अंगावर काटे येत आहेत. ती बाई कोणत्या थराला जाऊ शकते हे मला चांगलं माहीत आहे." रुक्मिणी म्हणते, की "मला देखील ते माहीत आहे. पण आत्ताचा घेतलेला एक आतातायी निर्णय आपल्याला
पुढं मोठ्या संकटात टाकणार आहे राघव. थोडंसं शांत राहा आणि शांत राहून विचार कर. या वेळेला जर का सिंधू आपल्या जवळ असती, तर तिने काय केलं असतं ना, असा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे आणि तसाच विचार करून, छान असा प्लॅन करून आपण सिंधूला सोडवून आणू. तू तिची काहीच काळजी करू नको. आपली सिंधू रणरागिणी आहे. ती तिथं जरी असली ना, तरी काहीतरी प्रयत्न करून सुटण्याचा मार्ग शोधत असणार याची मला खात्री आहे. आत्तापर्यंत किंबहुना तिनं डोक्यात विचारसुद्धा सुरू केले असतील, की कशाप्रकारे आपल्याला इथून सुटायचं आहे. आणि खरोखरच सिंधूने ठरवलेलं आहे, की आपल्याला या खुर्चीतून, या घरातून कसं सुटायचं आहे आणि तिने जोरजोरात खोकायला सुरुवात केलेली आहे. सिंधूला खोकला लागलेला ऐकून मधू तेथेच असते आणि तिला कळत नाही, की अचानक हिला खोकला का सुरू झाला? ही काही नाटक तर करत नाहीये ना? असा विचार देखील तिच्या मनामध्ये आलेला असतो. त्याचबरोबर ती विचार करते, की आत्ता मात्र आपल्याला हिची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण हिला जर का काही झालं, तर राघव इथपर्यंत येणार नाही. त्यामुळे राघवला इथपर्यंत आणण्यासाठी आपल्याला तिची तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. आपण हिला एक ग्लास भरून पाणी देऊया, असा विचार करून तिने एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी ओतलेलं आहे आणि तो काचेचा ग्लास घेऊन ती आता सिंधूकडे चाललेली असते आणि सिंधूला म्हणत असते, की "खोकण्याची काही गरज नाहीये. मी तुला पाणी देते, ते गपचूप पी आणि शांत राहा." तेव्हा सिंधू तिला काहीच बोलत नाही. सिंधू तिला स्वतःच्या जवळ येऊ देते आणि मधू देखील काचेचा ग्लास घेऊन तिच्या तोंडाच्या समोर धरते आणि जेव्हा तो ग्लास तिने तोंडाच्या समोर धरलेला असतो, तेव्हा सिंधूने चाल चाललेली आहे आणि कडकडीत चावा तिच्या हाताचा घेतलेला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मधू मात्र पुरती घाबरून जाते. "सोड, सोड, मला सोड" म्हणून तिने हातातला ग्लास जोरात खाली टाकून दिलेला आहे आणि हातातला ग्लास फुटून त्याचे काचा सर्वत्र पसरलेल्या आहेत. मधूला सिंधूचा खूप राग आलेला आहे. "आता तुला पाणी नाही, अन्न नाही, काहीसुद्धा मिळणार नाही. अशीच उपाशी राहा" असं म्हणून ती तिथून निघून गेलेली आहे. पण सिंधू मात्र तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस झालेली आहे. काचेच्या ग्लासाचे तुकडेच तर तिला पाहिजे होते. मधू मात्र पुरती चिडून सिंधूचे केस ओढून तिला बोलत आहे, "माझ्या हाताला तू चावलीस ना, आता तुझं काय करते बघ. आता तुला अजिबात काही मिळणार नाही." असं म्हणून ती निघून जाते आणि सिंधूचं लक्ष मात्र खाली पडलेल्या काचांवर गेलेलं आहे. कारण सिंधूला त्या काचाच तर पाहिजे होत्या, की ज्या काचातली एक काच उचलून आपण आपली दोरी कापून या ठिकाणाहून आपण पळून जाऊ शकतो, असा विचार तिने मनाशी केलेला असतो आणि त्यामुळेच तिच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मितहास्य आलेलं असतं. तिला कळलेलं असतं, की आपला एक प्लॅन आता सक्सेस झालेला आहे आणि थोड्याच वेळात आपण आपला दुसरा प्लॅन देखील सक्सेस करणार आहोत. सिंधूचं लक्ष त्या काचेकडे गेलेलं असतं आणि त्या काचेकडं पाय करून त्यातला एक तुकडा ती पायाने आपल्या जवळ उचलण्याचा प्रयत्न देखील करत असते. सिंधूला आपला एक प्लॅन सक्सेस झाल्याचा आनंद झालेला आहे. थोड्याच वेळात आपण ही सगळी दोर कापून पटकन या ठिकाणाहून निघून जाऊ, असा विचार सिंधूने मनाशी केलेला आहे आणि मधू देखील त्या ठिकाणी नाहीये, त्याचा फायदा तिने घ्यायचं ठरवलेलं आहे. पाय पुढे करून हळू त्यातला एक तुकडा तिने पायाने उचलायला सुरुवात देखील केलेली आहे. आपण कसल्याही परिस्थितीत या प्लॅनमध्ये यशस्वी होणार, असा कॉन्फिडन्स सिंधूमध्ये आलेला आहे. तर राघवने पाठवलेलं फुटेज पुन्हा एकदा चेक करायला सुरुवात केलेली आहे. पाठवलेला व्हिडिओ नक्की कुठे शूट केलेला असेल, ही जागा नक्की कोणती आहे, यासाठी त्याने तो व्हिडिओ टीव्हीवर लावलेला आहे आणि त्यातले बारकावे तो पाहत आहे आणि सर्वांना तो दाखवत आहे आणि विचारतो आहे, की तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ नक्की कुठे शूट केलेला असेल? म्हणजे हा व्हिडिओ नक्की कुठल्या ठिकाणचा असेल आणि सिंधूला नक्की कुठल्या ठिकाणी बांधून बंदिस्त करून किडनॅप करून ठेवलेला असेल? सर्वजण तो व्हिडिओ पाहतात आणि आपापला तर्क सर्वांनी करायला सुरुवात केलेली आहे. सर्वजण विचार करतायत, की नक्की अशी कोणती जागा आहे, की त्या ठिकाणी मधू सिंधूला बांधून ठेवू शकते किंवा पकडून ठेवू शकते. तेव्हा राजश्री विचार करते आणि म्हणते, "मला असं वाटतंय तिने तिला हॉस्पिटलमध्ये बांधून ठेवलेलं आहे." राघव म्हणतो, "हॉस्पिटलमध्ये कसं काय वाटतं आई तुला?" तेव्हा ती म्हणते, की "या सर्वांची सुरुवात हॉस्पिटलमध्ये झाली होती. तेव्हा तिने हॉस्पिटलमध्येच ठेवलेलं असेल, अशी माझी शंका आहे." तेव्हा ऋषभ म्हणतो, "मला मात्र असं वाटत नाही. कारण पब्लिक प्लेसमध्ये ती सिंधूला ठेवणार नाही. तिने कुठेतरी गुप्त ठिकाणी ठेवलेलं असणार आहे, असं मला वाटत आहे." राघव ऋषभचा पॉइंट बरोबर आहे असं म्हणून सर्वांना सांगतो, की मधू कधीसुद्धा सिंधूला पब्लिक ठिकाणी ठेवणार नाहीये. तेव्हा आता रुक्मिणी म्हणते, "मला असं वाटतंय तिने सावीला ज्या ठिकाणी किडनॅप करून ठेवलेलं होतं, कदाचित त्याच ठिकाणी किडनॅप करून ठेवलेलं असणार आहे. कारण सावीला पण अशाच एका बंदिस्त ठिकाणी ठेवलेलं होतं आणि त्या ठिकाणी आत्तासुद्धा तिने ठेवलेलं असू शकतं, असा तर्क आता रुक्मिणीने लावलेला असतो." तेव्हा राघवला देखील आठवतं, की सावीला अशाच एका काळ्या गृहामध्ये अशा एका ठिकाणी बंदिस्त करून ठेवलेलं होतं, नक्की तिथेच ठेवलेलं असणार आहे. तेव्हा राघव म्हणतो, "पण आता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा ठेवण्याची शक्यता
मला जास्त वाटत नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणते, "मग कदाचित तिच्या त्या गुप्त रूममध्ये तर तिने बंदिस्त करून ठेवलेलं नाही ना?" राघव म्हणतो, "हो, कदाचित आता तिने त्याच ठिकाणी बंदिस्त करून ठेवलेलं असू शकतं." प्रत्येकजण आपापला वेगळा तर्क सांगत असतो, तेव्हा राघव सर्वांना म्हणतो, की आता आपल्या सर्वांना घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. पण एक-एकटं घराच्या बाहेर पडणं धोक्याचं आहे, त्यामुळं आपण दोघं-दोघे बाहेर पडूया. मी तर बाहेर पडू शकणार नाही. ऋषभ, तू आणि आई एका ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी तुम्ही दोघे शोधा. एकाला दुसरा असल्यानंतर मलाही काळजी करण्याची काही गरज पडणार नाही. तर तर काका आणि काकू तुम्ही देखील एका ठिकाणी जा. पण आता रुक्मिणीला मात्र एकटीला जावं लागत असतं. राघव म्हणतो, "मी तुमच्याबरोबर येऊ का?" तेव्हा रुक्मिणी म्हणते, "राघव, मी एकटी जाऊन येते. तू घराच्या बाहेर अजिबात पडू नको." आता सर्वांना राघवने टार्गेट दिलेलं आहे आणि सर्वजण विचार करून बरोबर सिंधूला कोठे किडनॅप करून ठेवलेलं असेल याचा विचार करून सर्वत्र शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत. पण राघवने सांगितलंय, "सिंधूला शोधण्याच्या नादात स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट होईल असं काही करू नका. त्यामुळे स्वतःची काळजी अगोदर घ्या. आपल्याला अजून संकटात पडायचं नाहीये." ऋषभ देखील सर्वांना तेच समजावून सांगतोय. आपण सर्वजण बाहेर पडलो तरी देखील स्वतःची काळजी आपण स्वतः घेणं गरजेचं आहे. कारण आता परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे. आता आपल्यातल्या जर का कोणाला काही झालं तर मग मात्र खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे. राघवने प्रत्येकाला वेगवेगळं ठिकाण सांगितलेलं आहे आणि आता प्रत्येकजण राघवनं सांगितलेल्या ठिकाणावर जाऊन सिंधू नक्की तेथे आहे का नाही हे गुपचूप जाऊन पाहून येणार आहेत आणि त्याप्रमाणे कारवाई करून सर्वजण पुन्हा माघारी येणार आहेत आणि राघवला ती बातमी देणार आहेत. राघवने सांगितल्याप्रमाणे सर्वजण बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. राघव मात्र टेन्शनमध्ये आहे. राघवला अजूनही वाटतंय की सिंधू काय करत असेल? पण इकडं सिंधूने मात्र स्वतःला सुटण्याचा प्लॅन सुरू केलेला आहे. सिंधूने एक काचेचा तुकडा उचललेला आहे. पायानं उचलून तो हातात घेऊन तिने हाताने आपल्या जवळची दोर कापायला सुरुवात केलेली आहे. काचेच्या त्या तुकड्याने घासून सिंधूने दोर कापून टाकलेला आहे. सिंधू तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी होत आहे. तिकडे सर्व रत्नपारखी कुटुंबीय तिला शोधण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. तर आता सिंधूने स्वतःची सुटका येथे करून घ्यायला सुरुवात केलेली आहे. काचेनं घासून तिने तो मोठा दोर अगदी सहजपणे कापून टाकलेला आहे आणि कापून टाकल्यानंतर तो दोर तिने अंगावरून झटकून काढून देखील टाकलेला आहे आणि आता ती खुर्चीतून उभारलेली आहे. सिंधूने स्वतःची मुक्ती करून घेतलेली आहे. सिंधू तिथून सुटलेली आहे आणि आता थोड्याच वेळात ती बाहेर देखील पडणार आहे. सिंधू खुर्चीतून उठून बाहेर पडणार असते तोच तिच्या समोर राक्षसी वृत्तीची मधू तिच्या समोर उभी राहिलेली आहे. सिंधूचा प्लॅन फेल झालेला आहे. मधू तिला म्हणते, की "एवढी तुला सुटण्याची हौस आहे ना, आता मी तुला असं बांधून ठेवणार आहे ना, की तू आयुष्यात जागेवरची हालू देखील शकणार नाहीये. तुला असं वाटत होतं का, तू सहजासहजी माझ्या प्लॅनमधून जाऊ शकशील, सहजासहजी या घरातून तू बाहेर पडू शकशील, तर तो तुझा घोर गैरसमज आहे." तिच्याबरोबर 2 गुंड देखील आहेत आणि ते 2 गुंड आता मधूने सांगितल्याप्रमाणे परत एकदा सिंधूला बांधून टाकतात. पुन्हा एकदा सिंधूला खुर्चीला बंदिस्त करून टाकण्यात आलेलं आहे. पण यावेळेस मधूच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच विचार आहे. अजून तो विचार सिंधूला समजलेला नसतो. ती सिंधूच्या जवळ जाते आणि म्हणते, "आता मी काय करणार आहे ना, ते शांतपणे बघ. तू माझा राग आता अगदी टोकाला घालवलेला आहेस. त्यामुळं आता मी असं काय करणार आहे ना, ते बघितल्यानंतर राघवला अगदी टाईम लावून इथपर्यंत यावं लागेल." असं म्हणून तिने टाईम बॉम्ब आणलेला आहे आणि टाईम बॉम्ब ती आता सिंधूच्या खुर्चीला बांधून टाकणार आहे. सिंधूच्या अंगावर तो बांधून टाकणार आहे. तिचा गुंड टाईम बॉम्ब तिच्या हातात देतो आणि मधू तो टाईम बॉम्ब घेऊन आता सिंधूच्या जवळ येते आणि सिंधूच्या पोटावर तो टाईम बॉम्ब ती लावून टाकत आहे आणि सिंधूला सांगते, "आता याचे काटे जसे-जसे पुढत जातील, तसं-तसं राघवला तुझ्यापर्यंत येण्यासाठी खूप धडपड करावी लागणार आहे. आत्तापर्यंत त्यांनी मला सीरियस घेतलेलं नव्हतं, पण जेव्हा हा व्हिडिओ मी त्यांच्याकडं पाठवेल, तेव्हा त्यांना समजेल की त्यांच्याकडं किती कमी वेळ आहे आणि त्या कमी वेळामध्ये त्यांना माझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि जर का ते पोहोचले नाहीत, तर त्यांचं काय होणार आहे, हे त्यांना लक्षात येईल. हा टाईम बॉम्ब फुटल्यानंतर हे सर्व घर आणि हे सर्व ठिकाण उद्ध्वस्त होऊन जाईल आणि त्यामध्ये तुझ्या चिंधड्या-चिंधड्या होणार आहेत सिंधू. आता तुझं काय होणार आहे ना, हे माझ्या हातात नाहीये. आता तुझं जे काय होणार आहे ना, ते राघवच्या हातात आहे." असं म्हणून मधूने टाईम बॉम्ब सेट करून चालू देखील केलेला आहे. सिंधू पुरती घाबरून गेलेली आहे
आणि त्या गोष्टीचा व्हिडिओ देखील मधूने काढलेला आहे आणि आता तो व्हिडिओ ती राघवला पाठवून देणार आहे. राघव जेव्हा हा व्हिडिओ बघेल तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकणार आहे या गोष्टीची जाणीव मात्र तिला आहे. सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देखील आलेले आहेत. राघव आम्हाला सिंधू कोठेच सापडलेले नाहीये अशी बॅड न्यूज त्यांनी राघवकडे आणलेली आहे. राघवला आता कळत नाहीये नक्की मधूने तिला कोठे किडनॅप करून ठेवलेला आहे, कुठे बांधून ठेवलेला आहे, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये येत आहे. आत्ताच्या आत्ता मला ते ठिकाण समजलं पाहिजे. एकदा जर का ते ठिकाण मला समजलं, तर मी मात्र शांत बसणार नाही, असा विचार राघव करत असतो. आता राघव स्वतः शांतपणे विचार करतो, की नक्की मधू तिला कोणत्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवू शकते, असा तो विचार करत असतो. आणि सर्वजण त्याला म्हणत असतात, की मधूने नक्कीच कुठल्यातरी वेगळ्याच ठिकाणी तिला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. आपल्याला समजू नाही असंच ते ठिकाण आहे. तर पुन्हा एकदा राघव तो व्हिडिओ पाहतो. राघव शांतपणे व्हिडिओ पाहतो तेव्हा त्याच्या डोक्यात काही गोष्टी येऊ लागलेल्या आहेत. आसपासचा परिसर पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं, की असे मोठे आरसे आपण एका ठिकाणी पाहिलेले होते आणि मग त्याला समजतं, की हा तर मधूचा स्टुडिओ आहे. मधूचा डान्स स्टुडिओ आहे. त्याच ठिकाणी तिने तिला बंदिस्त करून ठेवलेला आहे. कारण तो डान्स स्टुडिओचं ओपनिंग झाल्यानंतर राघव त्या ठिकाणी गेलेला असतो आणि तिथले जे मोठे-मोठे आरसे आहेत, त्याचं वर्णन देखील त्याने केलेलं असतं. तेव्हा मधूने त्याला सांगितलेलं असतं, की डान्स स्टुडिओमध्ये असेच आरसे असतात आणि त्यावेळेस ते दोघं बोलत बसलेले असतात. ही सगळी गोष्ट आता राघवला आठवलेली असते. त्याचबरोबर मधू पुन्हा एकदा त्याला सर्व काही सांगत असते. मधू त्याला सांगत असते, की "राघव माझं तुझ्यावर किती प्रेम आहे." सगळ्या गोष्टी राघवला आठवत असतात. तेव्हा राघवने तिला झटकून देखील टाकलेलं असतं. राघवने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं, की "माझं प्रेम फक्त आणि फक्त सिंधूवर आहे." असं म्हणून तिने लांब लोटलेलं असतं. आता याच गोष्टीचा बदला ती आपल्याकडून घेत आहे, हे आता राघवला जाणवलेलं असतं. या स्टुडिओमध्येच मधू त्याला वारंवार चिटकण्याचा प्रयत्न करत असते, जवळ येण्याचा प्रयत्न करत असते, पण राघव तिला दूर झटकून एकच गोष्ट सांगत असतो, "मधू तू माझी चांगली मैत्रीण आहेस, यापेक्षा आपलं नातं पुढं जाऊ शकत नाही. माझं फक्त आणि फक्त सिंधूवर प्रेम आहे आणि ते पण जीवापाड प्रेम आहे. मी सिंधूला फसवू शकत नाही." अशा शब्दामध्ये त्याने मधूचं प्रेम झटकून लावलेलं असतं आणि आता त्याच ठिकाणी ती बदला घेत आहे, असं त्याच्या लक्षात आलेलं आहे. तो स्टुडिओ आहे आणि त्या स्टुडिओच्या ठिकाणी आपण जाणं गरजेचं आहे, असा विचार आता राघवने केलेला असतो. राघव सर्वांना सांगतो, की मला हे ठिकाण समजलेलं आहे. हे ठिकाण म्हणजे मधूचा डान्स स्टुडिओ आहे आणि आत्ताच्या आत्ता मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि सिंधूला सोडवून आणणार आहे, असा विचार देखील आता त्याने सर्वांना स्पष्टपणे सांगितलेला असतो. आणि आता राघव गेल्याशिवाय सिंधूची सुटका होणार नाही, हे सर्वांच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळेला दुसरा एक कॉल आलेला आहे आणि त्यामध्ये मधूने एक व्हिडिओ पाठवलेला आहे आणि तो व्हिडिओ पाहिल्यावर तर सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसलाय. कारण त्या व्हिडिओमध्ये सिंधूच्या अंगावर एक टाईम बॉम्ब लावण्यात आलेला आहे, हे चित्र दिसतं. तेव्हा सर्वांना समजतं, की आता आपल्याकडं खूप कमी वेळ आहे. सिंधू मरणाच्या दारात आहे, ही गोष्ट आता सर्वांना स्पष्टपणे कळली आहे. राघव तर आता एका क्षणात मी जाणार आहे आणि सिंधूला वाचवून आणणार आहे, असं सर्वांना सांगतो. मधू कोणत्याही थराला जाऊ शकते. मधू माझ्या सिंधूचा जीव घेईल. त्याच्या आत मला तिथं जाणं गरजेचं आहे, असं राघवने सांगितलेलं असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मधू श्रीकांत वकिलाशी बोलत आहे आणि त्याला सांगते, की माझी एक-एक चाल जेव्हा राघव बघेल ना, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आता ही चाल काहीच नाहीये. अजून त्यांची चिल्ली-पिल्ली मला माझ्या ताब्यात घ्यायची आहेत, असं ती श्रीकांतला सांगते. तेव्हा श्रीकांत विचारतो, "कोणती चिल्ली-पिल्ली?" तेव्हा ती सांगते, "विनू आणि सावी यांना देखील मी आता माझ्याजवळ आणणार आहे आणि त्यांना देखील माझ्याजवळ बंदिस्त करून ठेवणार आहे." मधूचा एक-एक प्लॅन खूपच खतरनाक आहे. आता हे सगळे प्लॅन सिंधू कसे अयशस्वी होऊ देते, ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये समजणार आहे. सिंधू मात्र स्वतःच इथं बंदिस्त होऊन बसलेली आहे. मधूचा प्लॅन हाणून पाडण्यासाठी ती काय करणार आहे? राघव तिच्यापर्यंत पोहोचू शकेल का? राघव तो टाईम बॉम्ब सेट केलेला बंद पाडू शकेल का? आणि बंद पाडून सिंधूला त्या ठिकाणाहून घेऊन जाऊ शकेल का? ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.